एक गांजाचा आरोपी अगोदर पकडण्यात आलेला होता. त्या आरोपी परत त्याचा इंट्रोगेशन केला की त्यांनी कुठून आणली होती. तर जे सोर्सपर्यंत आम्ही गेलो तर त्या घर त्यांनी दाखवला की ज्या ठिकाणी ज्या ठिकाणून त्यांनी गांजा अगोदर आणली होती त्या ठिकाणी सर्च केला की आम्हाला प्रेगा लॅब म्हणून टॅबलेट्स आहेत, नशेची गोळी आहेत, त्याची 6500 टॅबलेट्स आणि 65 बॉक्समध्ये असे त्या ठिकाणी साठा मिळालेला आहे आणि काही 700 ग्राम गांजा आणि एक तलवारी पण मिळाली आहे. त्याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सर, काही युथ जो आहे तो प्रेगा लॅब अशा गोळ्यांचा वापर करतो आहे, तर नांदेड पोलीस अशा गोळ्या प्रिस्क्रिप्शन शिवाय देण्यात येऊ नये यासाठी काय कारवाई करणार? ह्याच्यामध्ये आता मी सोर्सपर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो की ते कुठून आणलेला होता आणि त्याचप्रमाणे जे काही लिगल ॲक्शन असेल ते लायसन्स वगैरे कॅन्सल करण्याचे त्यासाठी कारवाई करण्यात येईल. सर, पॉपी स्ट्रॉ मोठ्या प्रमाणात पकडण्यात आलेला आहे. किती साठा आहे आणि हा साठा नेमका अफूचे बोंडा आहे, हा कुठून आलेला होता? जवळपास 50 kg पॉपी स्ट्रॉज पकडण्यात आलेले आहे आणि पुढील तपास चालू आहे की एक्झॅक्टली कुठून आणलेला होता.